मोठे धातू हत्यारे विकणारे दुकान मला हव्या त्या रंगाची विक्री 2 डब्यांच्या किमतीत 3 डबे अशी करत आहे. या दुकानाच्या निष्ठा कार्डामुळे आठवड्याच्या शेवटी मला 10% सूट मिळते. जर मी या आठवड्या अखेरीस रंगाचे 3 डबे खरेदी केले तर मला पूर्ण किमतीवर एकूण मिळणारी सूट निवडा, असा प्रश्न विचारला एक व्यक्ती. आणि तो म्हणते की मला काय करते कंपनी, 2 डब्यांच्या किमतीत 3 डब्बे अशी. बघा, मोठे धातू हत्यारे विकणारे दुकान मला हव्या त्या रंगाची विक्री कशी करत आहे तर 2 डब्यांच्या किमतीत 3 डबे अशी करत आहे. म्हणजे 2 डब्यांची किंमत द्या, 2 डब्यांची किंमत पेड करा आणि मिळवा किती, 3 डबे. अशा पद्धतीचा हा व्यवहार, 3 डबे मिळवा. आता पुढं गणित म्हणते की या दुकानाच्या निष्ठा कार्डामुळे आठवड्याच्या शेवटी 10% सूट सुद्धा इथं मिळताना दर्शवली. आणि हा गडी काय म्हणते की बाबा मला किंवा मी या आठवड्याच्या अखेरीस रंगाचे 3 डबे जर खरेदी केले तर मला पूर्ण किमतीवर एकूण मिळणारी सूट किती. या बहादराला 2 डब्यांच्या पेड केलेल्या किमतीवर मिळणारे डबे किती आहेत पुरव, 3. आणि हा म्हणतो की मला आठवड्याच्या अखेरीस मी जर समजा 3 डबे खरेदी केले, याचा अर्थ 2 डब्यांची किंमत पेड करून यानं 3 डबे मिळवले. आणि त्यानंतर सुद्धा याच्याकडं निष्ठा कार्ड असल्यामुळं किंवा दुकानाच्या निष्ठा कार्डामुळे आठवड्याच्या शेवटी 10% याला सूटसुद्धा मिळते. लेकरांनो, प्रत्येक डब्याची किंमत, गोष्टीच्या उत्तराकडे लक्ष द्या, बारकाईनं लक्ष द्या. प्रत्येक डब्याची किंमत उदाहरणार्थ 100 रुपये आहे असं आम्ही गृहीत धरायचं. 2 डब्याची रक्कम पेड करायची, म्हणजे किती रुपये पेड करायचे. एका डब्याची किंमत जर आम्ही 100 गृहीत धरली तर 2 डब्याची किंमत 200. 2 डब्याची किंमत पेड करा आणि मिळवा 3 डबे. ओके. आता याच्यातही 10% सूट आहे, लक्ष द्या. या 200वर सुद्धा 10% सूट, म्हणजे एकूण सूट किती बाबा, हा प्रश्न. एकूण सूट किती. 200चे 10%ची व्यवहारी अपूर्णांकात मांडणी 10/100 अशी. 2 शून्याला 2 शून्य गेले, 2 गुणिला 10, 20 रुपये सूट. लक्ष द्या. 2 डब्याची किंमत पेड केली 200, याच्यावर सुद्धा 10% सूट आहे. म्हणजे 200चे 10% किती, 20. मग या व्यक्तीनं 200 रुपयामध्ये 3 डबे मिळवले, त्याच्यात 20 रुपये सूट आहे. लेकरांनो, 180 रुपये पेड करून 3 डबे मिळवले. लक्षात घ्या गोष्टी. आता 3 डबे, आठवड्याच्या अखेरीस 3 रंगाचे डबे मी खरेदी केले. प्रश्न विचारला, मला पूर्ण किमतीवर एकूण मिळणारी सूट निवडा. प्रत्येक डब्याची किंमत 100, त्याला मिळालेले आठवड्या अखेरीस डबे 3 डब्याची किंमत किती असणार हो लेकरांनो, 300. आता यानं दिलेली प्रत्यक्षात रक्कम 180. लक्ष द्या. ही जर वजाबाकी केली तर प्राप्त होणारं उत्तर 120. 120 रुपये. 300ला 120 दिले तर 100ला त्यानं किती दिले, शेकडेवारीमध्ये आपल्याला उत्तर द्यायचं. इथं ह्या 2 शून्यासाठी हे 2 शून्य घालवा. 120 भागीला 3, 40%.
हे फायनल तुमच्या प्रश्नाचं ॲक्युरेट ॲन्सर. तर मला पूर्ण किमतीवर एकूण मिळणारी सूट निवडा 40%, हे तुमच्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ओके. सूट, कमिशन, दलाली ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.